नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16, 17 आणि 18 हे श्लोक ऐकणार आहोत. अतिशय महत्त्वाचे श्लोक आहेत, त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. त्या श्लोकांचा अर्थ ऐकणार आहोत, गीताई ऐकणार आहोत आणि स्पष्टीकरणही ऐकणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट नक्की करा. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 16, 17, 18. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्लोक 16. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस्तत्वदर्शिभिः. अर्थ, जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिरकाळ टिकू शकत नाही आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. गीताई. जसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही निवाडा देखिला संती या दोहींचा अशा परी. स्पष्टीकरण. शरीरात परिवर्तन होत असते. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया आणि प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी माणसाचे शरीर बदलत असते आणि त्याचप्रमाणे शरीरामध्ये वाढ होत असते आणि वृद्धत्वही येत असते. असा शरीरात सतत बदल होत असतो. शेवटी शरीराला सुद्धा मृत्यू आहे. म्हणून शरीर हे एक अशाश्वत आहे, तर आत्मा हा सदैव स्थिर आणि शाश्वत असतो. आत्म्याला अंत नाही, कारण तो जन्म आणि मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे आहे. या श्लोकात श्रीकृष्णांनी जीवनातील तात्पुरते आणि शाश्वत हा भेद स्पष्ट केला आहे. श्रीकृष्णांनी स्पष्ट केले आहे की भौतिक वस्तू आणि शरीर हे तात्पुरते आहे. त्याचे अस्तित्व नष्ट होऊ शकते आणि आत्मा हा शाश्वत आहे. ज्ञानी लोक हे समजतात आणि म्हणून ज्ञानी लोक शरीराचा मोह न करता आत्मज्ञानात स्थिर राहतात. श्लोक क्रमांक 17. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. गीताई. जाने हे व्यापिले सर्व ते जाणत अविनाश तू नाश त्या नित्य तत्वाचा कोणीही न करू शके. या श्लोकात भगवंतांनी अविनाशी तत्व सांगितले आहे, म्हणजेच आत्म्याच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. सगळ्यांच्या शरीरात चैतन्य पसरलेले आहे. प्रत्येकाच्या शरीराला
सुखदुःखांची जाणीव ज्याची त्याला होते, ही जाणीव मात्र स्वतःपुरती मर्यादित असते. जीवात्मा अतिशय सूक्ष्म आहे. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भाग केले आणि त्या प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. म्हणजेच जीवाचा आकार होईल. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे. या अणुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांनाही कठीण असू शकेल. आत्मा हा परमात्म्यासहित हृदयामध्ये आहे. शारीरिक हालचालींसाठी लागणारी शक्ती हृदयातून मिळते. प्राणवायू वाहून नेण्याची शक्ती सुद्धा आत्म्याकडून मिळते. आणि जेव्हा जीवात्मा त्या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा रक्त उत्पादन थांबते. कोणी वैदिक ज्ञान जाणणारा असो किंवा आधुनिक विज्ञान जाणणारा असो, तो आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. श्लोक 18. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. गीताई. विनाशी देह हे सारे, बोलिले त्यात शाश्वत. नित्य निस्सीमतो आत्मा, अर्जुना झुंजयास्तव. स्पष्टीकरण. शरीर नश्वर आहे. शरीराचा नाश कधीही होऊ शकतो. काही वेळा 100 वर्षानंतर सुद्धा शरीराचा नाश होऊ शकतो. शरीराचा नाश करणे हा काळाचा प्रश्न आहे. जीवात्म्याचे तसे नाही. तो शत्रूला दिसूही शकत नाही. दिसू शकत नाही, त्यामुळे आत्मा मारला जाण्याची शक्यताच नाही. त्यामुळे भगवंत सांगतात की कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रकारची भीती किंवा संकोच अर्जुना तू बाळगू नकोस. असा होता आजचा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ. पुन्हा एकदा अजून भगवद्गीतेच्या श्लोकांचं स्पष्टीकरण ऐकण्यासाठी, मराठीतील स्पष्टीकरण ऐकण्यासाठी जरूर आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.